नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। खूप दिवसातून आज आपण राखीचा ट्युटोरियल बघणार आहोत। तर येथे मी राखी हा कॉटनचा दोरा आहे, तर हा कॉटनचा दोरा घेतलेला आहे आणि हा अंदाजे आपण कमी जास्त केवढाही घेऊ शकतो। नॉर्मली आपल्या राखीचा जो असतो आपल्या हाताला बांधण्यापुरता तेवढा घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे मोरपंख आहे आणि हे 3 mm चे ड्रॉप शेपचे मोती आहेत। त्याच्यानंतर ना हे 2 mm चे गोल्डनचे बीड्स आहेत आणि हे वाले 0 mm चे गोल्डनचे बीड्स आहेत। फक्त एवढं साहित्य वापरून आपण सुंदर अशी राखी बनवणार आहोत। तर बनवायला सुरुवात करूया। येथे एक तार घेतलेली आहे 0.3 गेजची आणि ही तार आपल्याला डायरेक्ट येथे हे 2 कलर घेतलेले आहेत मी कॉटनचे, त्याच्यामध्ये ओवून घेतलेला आहे। या तारेमध्ये एक दोरा ओवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ना हे बघा मोरपंखाच्या वेजांमधून मी पलीकडे पास केलेला आहे। तसंच आपल्याला दुसऱ्या दोऱ्यातून हे ते पुढे पास करायचं आहे, हे बघा। आणि हे मी 2 वेगवेगळ्या वेजांमधून पुढे पास केलेला आहे, बघू शकता। इथे ह्या 2 वेजांमधून 2 धागे काढलेले आहेत आणि ह्या 2 वेजांमधून 2 धागे काढलेले आहेत। जर आपण एकामध्येच काढलं तर हे मोरपंख आहे ते क्रॉस होईल। पाठीमागे आहे तर त्याचा आकार गोल आहे आणि पुढचा आहे तर तो एकदम फ्रंटला आहे। इथे बघू शकता तुम्ही साईडला वेज आहे, बरोबर याच्यामध्ये वेज नाही आहे, त्याच्यामुळे हे एका साईडला होणार। म्हणून आपण 2 धागे 2 वेजांमधून काढलेले आहेत आणि बरोबर मध्यभागी आपल्याला याला हे गाठ मारून घ्यायची आहे। ह्या राखीचं मध्य येईल अशा पद्धतीनं, हे बघा। एक साईडला मारले आणि आता दुसऱ्या साईडलाही बांधून घेऊया, म्हणजे जो आपला मोरपंख आहे तर तो एका जागी व्यवस्थित फिक्स होईल। आणि गाठ एकदम त्याच्या जवळ मारायची आहे, जे आपलं मोरपंख आहे तर ते हललं नाही पाहिजे, एकदम फिटिंगमध्ये ही गाठ मारायची आहे। आणि आता रॅपिंगसाठी आपण येथे ही 0.3 गेजची तार घेणार आहोत। याला कट करून घेऊया। याच्या साईडनं आपण त्याला फ्लावर बनवणार आहोत मोरपंखाला, त्याच्यामुळे इथे बघा मी एक ड्रॉप शेपचा मोती याच्यामध्ये ओवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे 0 mm चे गोल्डनचे बीड्स ओवून घेतलेला आहे। एकदम शेवटी घेऊन जायचे याला, हे बघा। इथे आपल्याला ही तार फोल्ड करायची आणि त्याच्यानंतर ना गोल्डनचा बीड्स वरती सोडलेला आहे, फक्त मोतीमधून वरतून खाली अशा पद्धतीने मी तार ओवून घेत आहे, बघा। अशा पद्धतीने ओवून घेतली आणि सेम याच पद्धतीने आपल्याला 10 ते 11 मोती ओवून घ्यायचे आहेत। पूर्ण जे आपलं मोरपंखाचं फ्लावर आहे तर त्याला पूर्ण गोल झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे। रक्षाबंधन जवळ येत आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि ही बनवायला खूपच सोपी आहे आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसणार आहे। युनिक लुक देणारी ही राखी आहे, तर तुम्ही नक्की बनवा आणि टिकाऊ देखील आहे, जास्त दिवस हातामध्ये राहू शकते, याला काहीच होणार नाही। तर हे बघा अशा पद्धतीने मी आणखी भरपूर मोती ओवून घेते। आता सध्या माझे 3 मोती ओवून झालेले आहेत आणि टोटल मी 10 मोती याच्यामध्ये ओवून घेते। इथे बघा मी 11 मोती ओवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ना हे याला अटॅच करते, हे बघा। आपण एक्स्ट्राची जी तार ठेवलेली होती तर त्या तारेमधून आपल्याला हे दोन्ही मोती एकसाथ जोडून घ्यायचे, सुरुवातीचा मोती आणि शेवटीचा मोती। हे बघा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर ना या तारेने देखील हे व्यवस्थित जोडून घेते, हे बघा। व्यवस्थित जोडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता प्रत्येक मोती आपल्याला बांधायचे आहेत। मोती बांधणे म्हणजे हे बघा, प्रत्येक मोतीला आपल्याला अशा पद्धतीने राऊंड करायचं आहे, याला मोती बांधणे असं म्हणतात।
तर ही प्रोसेस करायची आहे प्रत्येक मोतीला आपल्याला. त्याच्यामुळे मोती आहेत तर एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात, अजिबात ते हलत नाहीत. आणि आता हे मोती आणि मोरपंख याच्यामधून आपल्याला ही तार काढायची आहे आणि ते दोन्ही एका वेळेस फिक्स व्हावं या पद्धतीने आपल्याला ते लॉक करायचं आहे. बिगिनर्स असेल तर त्यांनी सुरुवातीला थोडी जास्त तार घ्या. तार कमी झाली तर हे नंतर लॉक करताना त्रास होतो. त्याच्यामुळे हे बघा अलीकडच्या साईडला लॉक केलं आहे. आता इकडं पलीकडच्या साईडला व्यवस्थित लॉक करून घेऊयात. मोती आणि मोरपंख याच्यातून आपल्याला ही तार काढायची म्हणजे ते लॉक होईल. हे दोन्हीकडच्या साईडने व्यवस्थित लॉक करून घेतले. एक्स्ट्राचे तार आहेत तर ते कट करायचे. हे बघा एक्स्ट्राचे तार कट केले. आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे आपले गोल्डनचे बीड्स होते तर ते बीड्स ओवून घ्यायचे. हे आपण आपल्या ॲडजस्टनुसार किती ओवून घेऊ शकतो. 3-4 अशा पद्धतीने आपण हे ओवून घेऊ शकतो. किंवा याच्यामध्ये कलरचे बीड्स यूज करू शकतो किंवा मोती यूज करू शकतो. आपल्याला जे हवे आहेत तर ते आपण यूज करू शकतो. इथे मी 4 ओवून घेते. त्याच्यानंतर मला एक मोती ओवून घ्यायचं आहे. हे बघा हा मोती ओवून घेतलेला आहे आणि हे आपण हे बघा इकडे असं मी त्या तारेमधून ओवून घेतलं आणि आता इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची. एकदम व्यवस्थित झालं. आता सेम तीच प्रोसेस आपल्याला इकडच्या साईडला देखील करायची आहे. हे बघा आता गाठ मारून घेऊया इथं. हे बघा आणि आपली राखी काही मिनिटांमध्ये तयार झालेली आहे. बघू शकता अतिशय सुंदर आणि युनिक लुक देणारी ही राखी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जर ही राखी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर 9623922836 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. घरपोच तुम्हाला ह्या राख्या भेटून जातील.